कामावर तरी हात उठलाच नाही आणलं सिद्धू. ए पोरं उठला नाही का तू अजून? का रे? अरे कामाला नाही जायची का? मी कामाला चालले. काय पोरा? हा 12 वाजला फोन पाहतो रात्री सकाळी, आता 12 वाजले झोपले अजून. झोप लय जाम झालोय. मला कामाला जायचं तुझा. नाही माल नाही काऊन? मा हात पाय दुखू राहिले. आणि दोघांचे किती पैसे देतील? 500 रुपये ना 1000 रुपये येतील दोघांचे. तुम्हाला गोळ्या घेऊन ये. मा डोकं दुखू राहिलं. काय दुखू राहिलं तू? डोकं हात पाय. काय ना रात्री फोन पाहतो, दिवसा फोन पाहतो, का नाही दुखत का तू? हा कामाचं म्हणलं का मग दुखणं काढतो वय कामाला. नाही माल नाही. मग मी कामाला चालले दिवसभर झोपून राहायचं. तू जर जा. का कुठे गेला जेवण का बनवेल? जेवायला काय ये मुगाचं मेद ग खातो ना तुझे. हा खाईल. हा चल जाऊ का मग मी चालले कामाला. हा घर गोळ्या सोडून जाऊ ना पुढं. गोळ्या घेऊन ये. हा गोळ्या संध्याकाळी आणून येताना डोक्याचे आणू हात पाय आणू. डोक्याचे आणि हात पाय दोन्ही पण. बरं बरं आणते. त्यांना सांग कॉकटेल गोळी दे. काय कॉकटेल गोळी म्हणजे काय राहते? मिक्सचर दोन्ही पण. बर ये ना लोक कामाला जायचं मागे दिसत नाही घरात झोपणार आहे. मी आता बाबराला फोन करते, त्याला सांगेल आता मी कामाला चालले म्हणून. हॅलो कुठे आहे बाबराव? अहो काही नाही, मी आले होते, मला भेटायचं होतं तुम्हाला. पोराला दिलं घरी झोप लावून. हां त्याला म्हटलं मी कामाला चालले. आहे का टाईम तुम्हाला? बरं या ना मग गोठ्यात. हां या लवकर. वाट पोराली चालेल, ठेवू का? बरं येतो म्हणलं पण आला पाहिजे आता पटकन. काय करावं आता? नेमकं बकुळीचा फोन आलाय. बकुळी इकडे येऊ राहिली मला भेटायला. एक तर मला वेळ नाही, एक तर कामं चालू आहे मावाले. काय करावं? काय काम आहे तिच्यावाले पण काही कळा नाही. पण आता तिला म्हणलं ये, मग आता काय करते काय माहिती. देऊ तिला 5-10 मिनटं काही लय काय टाईम नाही जाणार तिला. माझे इतके काम आहे का काही माप नाही. अजून जनावरं पाणी पाजायचे, मोटर चालू करायची, टाकी भरायची. ती आली काही 1-2 तास हालतच नाही इकडून. हां चल आता येईल ती. तिथं वाट्यात जाणार बोलवलं तिला माती दिला. चला आता ती येऊ राहिली वाट्यामध्ये. बसतो आता येणं निवांत 10-1 मिनटात. तिचं काय काय पाहतो, लागतो आपल्या कामाला लगेच. कवायची काय माहिती आता. नाही तर तिचं पोरे राहते सांगा का काय माहिती. पोराला नाही सांगा आणलं म्हणजे बरं होईल. तिथं म्हणते का पोराला झोपी लावून आले. मग काहीतरी याच्या डोक्यात मूड आहे वाटतं काहीतरी बाबरावला भेटायची. बरं आले अंगाव घेऊ शिंगावू. आता काय आपण आल्यावर सोडणार आहे का? हां येऊ देस मग काय 10 मिनटात काय अर्धा तास थांबू आणखीन त्याला काय. येऊ द्या फक्त तिला. आता मावाले पोरं गेले शाळा दिवसभरात 5 वाजता येतील. भाई ग काय ऊन आहे बाहेर दिसतं. आहे का बाबराव? ते आले काय? हा भाई लय गरम राहिलं बाहेर. बस. ऊन आहे. बस बस. तुम्ही दारी जेवून बसले वाटतं. अरे काय मावले नाही ना, आळ टाकी भरायची राहिली. हां तो फोन आला तेव्हा मी नेमकं ते आळ धुत होतो. हां का? हां जनावर पाणी नाही ना, हां मग ते आळ टाकीतलं पाणी मला भरायचं होतं. हां. तर तेवढं तो फोन आला तर म्हटलं माझा इथं काय काम पाहून घेऊ म्हटलं. तुम्ही तर फोन उचलत नाही. 3 दिवस पण फोन करू राहिले. अरे बाले पोर माय बायको काय सांगायची. माय पोरं 2-3 आजारी झाले. तो वैताग. माय बायको म्हणा पोराला दवाखान्यात जा. ती उगत्यात कामाला जाते. काय सांगायची मागे इतकं तरस आहे काय सांगावं. तू आहे मोकळी टाके. तुला काही येतात पोर नाही. तुला काही नवरा नाही काय हा, नाही. एकच पोरग आहे पण ते दहाला भारी. तुम्हाला माहिती किती आत्र बे नाही तो सारखं ध्यान ठेवतो. तो पोरे. हा हा बरोबर. त्याच्यामुळे मी ना तो घरी येत नाही. मग त्याच्यामुळे लय अवघड झालं. मला तो त्याच्यामुळेच बेव वाटत बाई काय आता सांग. तर घरच सोडित नाही. हा सारखा लगे ना त्याला वाटतं इकडे जाती काय कोण ते डोक्यात संशय काय कोण त्याला काही डाऊट बिऊट नाही आपला काही. काही सांगत नाही कळत नाही मला काही. पण त्याला जातात आपण काय भेटेल नाही अजून. नाही पण मग ते जर बाबरो काका म्हणलं का हा. लगेच कांटाव करत. हा का? तर काहीतरी वाटत का कोण. हा 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 काही सांगायचं आपल्याला पैसे अडके लागले तर तेच देते म्हणा. दुसरं कोण देते म्हणा आपल्याला. हा हा? ते खरं पोराला काय कळत. त्याला म्हणा तू एक तर कामधंदा करीत नाही, पुढं कामाला जात नाही, 4 रुपये कमी. तो पोराला सांगायचं तुला रुपये कमवत नाही काही नाही. हा मग आपल्याला कोण देणार पैसे. नाही बोलते बाबराव पोरं मोठं झालं तसं. हा तर तुला लगेच रागत जाईल निघून कुठं मग काय करतो कोणाचं मागे येतात. कस काय झालं राग. मग लय रागत देऊ हे आज तो आहे ना डोक्यावर घेतले ते काय पोराला. डोक्यावर पोराचं तुम्हाला काय माहिती. तुला वाटतं वाणिकिरीचं मला एकच आहे. मग हा जातात काय कोणा मागणी बोलू. हा कोणा माग नाही राग राग एकटाच जायला बसला तू. माझ्यासारखं असं ना मुंडी दाबून पाय द्या हा त्याचा. अशी बरोबर पोर झाले म्हटलं काय त्रास त्यांची. तुमचं तर नवलच अरे पण आपलं वय आहे आता मजा आजा करायची माहिती का. हा का? मग मात्र झालं माझ्या आजा मला करायची. फोन उचले का तुम्ही
हा त्याच्या ऐका मग मला सांगा तुम्ही फोन कोण सर 3 दिवसावर काय झालं माझी पोर हजर असल्यामुळे माझी बायको काय म्हणा मला त्या पोरा घ्यायची उगतला ना ग हा मग माझ्या बायकोला जर पोरांनी सांगितलं का पप्पाने दवाखान्यात नेलं नाही काही नाही मग परत माझ्या बायको सासूरास मला त्याच्यामुळे तुझे फोन काय झालते पण मला पोरा जास्त उचलते यायला हा ना हा तो तसं तसं मा काय सांगते कायच पण करा तरी मी एवढा वेळ देतोय मी विचार काय मा पोरा तू बायको तू सोडून तुला वेळ देतोय आणि सांग बरं कधी नाही तुला वेळ दिला ना सांग बरं देते तुम्ही मग? मग जे पाहिजे ते नाही ना आता आपल्याला जर फिरायला जायचं असलं हा. मग कसं जायचं नाही फिरायला जाते ना फिरायला आता जायचं काय किती लोक जत्राला चालले बरं आता कुठे जायचं मला सांग फिरायला सांग मग आता मी ना 2-3 दिवस रिकाम आहे अरे काय माहिती हा मग जाऊ नका जत्राला जत्रा आता असं कर ना हं. पंढरपूर चालते का पंढरपूर हा मग काय जाऊ ना मग पंढरपूरला जाऊ पण ती तुमची बायको माग लागेल तुमच्या हा ते म्हणते मग आपण मला यावं दे म्हणते बघ आणि मग कसं तिला मग गोव्याला जाऊन नाही तर गोव्याला नको बाई मग एवढे 8 दिवस दमनला चालते का दमनला दमनला नको गोव्याला नको हा इकडे जाऊ द्यावाले गुजरातचा समुद्र पाहिला असता ना पाणी असेल त्याला आता आमचा नाही असं पाणी त्याला काय होतं वाहून जाते लोक नाही जाते मी आहे ना तुम्ही गेले वाहून तर मी कुठं अरे गेला तर दोघंही जाऊ आलो तर आलो घरी नाही तर जाऊ गेलो तसं तिकडं नाही बाई माय पोराला मी एकूण ते काही मग मा पोरा काय 17 बाप आहे का तेच काय सांगावं आबा 17 असो का 18 असो आम्हाला काही माहित नाही मी माय पोराला एकूण ते काही हा. आहे मी एवढं सांगते हा तू आहे तर बरोबर आहे मग पण मग मी काय म्हणतो आपण दमनला जाऊ आई हं. मला घरचे काही म्हणणार नाही मी सांगाय मी बाहेर चाललोय पण मला कामा काळजी बरं, पैसे आहे की तुमच्या मागच्या वेळेस आपण तिकडे गेलो आणि तुमचे पैसे मध्येच संपले. 2-1 हजार रुपये होईल ना 2000 काय हा? होईल? मग मग तुम्हाला एक तिकीट नाही तुम्हाला वाटतं मी बिना तिकीट आहे का म्हणजे मला तिकीट आहे मला तिकीट आहे 25 रुपये तुमचं तिकीट फुल तिकीट आहे फुल येडे 2000 काही होणार नाही ते मला तिकीट आहे 7 रुपयाचं फुल तिकीट आहे 17 हा विचार कर मग ये बघ आपण तिला मस्त लॉज बीज घेऊ आणि मस्त हॉटेलला जाऊ पावडे खाऊ काय नाही नेत तुम्ही मागच्या वेळेस पाहिले का तिथे ते वाळवंटात झोपिलं आणि मग ते सगळे लोक रात्र- तिथंच तिथंच आपण बी आणि मग त्याच लोकांची माझ्या पाहायची आपल्याला खरी हा हा कोण काय करतं कोण काय करतं काही नाही आता काय करू आपण आहे हा. ना लागलं तर काय करा तुमची बायको पण घ्या सांग काय मग सगळ्या तिसरं गाठी आपल्याला काहीच करता येणार नाही ना देवाला गेलो पण काय हा करता गप हा काही नको येडपणा करू म्हणजे देवाला जायचं फिरायला जायचं तुम्हाला नाही दोन्ही होईल आपलं हं. देव होईल ना ते होईल मला काही कळा नाही तुमचं काय हा? चाललं तुमचं काय करायला मी अगं देवाला गेलं म्हणजे कसं आहे हा देव झाला का दुसरा देव करता येतो ना मग मा पोरग आणि घेते तिला आहे ना तिला आहे ना चालवत नाही मी काय म्हणते तुमची बायको पोरं घ्या मा पोरग घे आपण सगळे एकखट्टे जाऊ तो आहे पोराला काय आला किती रडगाड करायला त्याच्यानं आपल्या पुढे जमत का सांग अहो, बरं तो कडे कुठे जात नाही घर सोडून काही नाही त्याला पोरा आहे बरोबर लाग सहली सोलीला पैसे द्या सांगा तुम्ही आधी त्याला 1000 करू वाटलं सहलीला जाऊ त्याला तुम्ही कसं 1500 पुढे तुमचे काहीच नाही आहे ना नाही नाही कसं लागतंय मा बायकोच्या हातात कारभार गेला आता मग करतेच का तुम्ही इलेक्शन तर तुमच्या होत नाही तरी तर बायाची तुला हाऊस तुम्हाला ऐ तुला तेच काय कर तुला किती लागतील मला सांग मला लागेल 10-15 हजार रुपये काय पोरग बाहेर जायचं म्हणलं 5000 शिवाय जात नाही तो त्याला मग पैसे सांगा लागत हे बघ तुला आहे ना मी ना पैसे देईल हं. किती लागाय तुला मला सांग मला 10,000 लागेल 10,000 ना तर मग तुला मी 10,000 आहे ना उसने दे दे आणि ते मला उसने? परत मला वापस दे म्हणजे तुम्हाला 10 देणार हा आणि घुस नाही म्हणून आणि मग आणि तुम्ही परत घ्या ना आणि मग आणि मग हे लफडं कायचंय मग म्हणजे म्हणजे तुम्हाला पैसे द्या वापस घ्या त्या बया लागत तुम्हाला अगं बघ आता बघ तू पैसे भरून लपडे केले का मला आपण तू मला सांग. मला ज्या वस्तूची गरज आहे मी ती मागणार आहे का नाही तुम्हाला नाही मग तुला देतोय ना मी असं तो कसं? पोराचं मी काय लिहून घेतलं काय तो पोराला द्यायची हा, तुला द्यायची तुमचं लफडच आहे ना तिकडे जाळ करा मला तुम्ही म्हणजे? नको आणि तुमचं लफडं नको हा का आणि तुमचे पैसे तर लगेच नको हा ना हा यश 1500 वर्ष बाई दिसले का मी तुम्हाला अरे काय माझं मला बायको पोर येणार मला हिशोब मग द्यावा घरीच लागतोय. करायची ना जखमारी काय ना बाहेरच्या बाया हा लागत का अरे वा. हा यायला म्हणलं तू आतापर्यंत कधी पैसे मागितले नाही तू आता एवढं तुला मग पहिल्यांदाच तुला कोणी भेटलं का आता थांब. नाही. नाही मला वाटतं तो फरक झाला मी काय. पहिल्यांदाच मांडले त्याच्यात तुम्ही म्हणते नाही नाही तू काय करू राहिली माहिती का या बोटा तू काय या बोटा उडून राहिली आता कस काय हा आता तुला तुम- कोणीतरी भेटलंय तुमच्या हा. द्यायच्या जीवावर आले म्हणून नाही तुम्ही नाही काही सांगू. तशी तू आता अशी बोलणार नाही मला इतक्या दिवस काय नाही बोलली तुम्हाला रे बघ बकुळे हं. आता तुला लगेच राग आला असेल मला माहिती मग काय हा पैसे मागितले का असेल राहतो तुम्ही. मग बरोबर नाही का बकुळे आज काय करते तू हा बरे बघ मी तुला आहे ना 10,000 नाही देणार 5,000 दिलं वाटलं सर उसने नाही ना हा उसने वापस देणार नाही बरं देऊ नको 5,000 पण 10,000 म्हणलं मग उसने राहते नाही मग 5,000 मग 5च देईल तुला ते वाटलं परत देऊ नको हा, हा चालेल. चालेल ना हा. काय चालेल सांग. कधी देते हा? कधी तुला आता लागायचं आहे का लगेच मग द्या ना मग लगेच देत वाटलं चल चल आता दिली म्हणजे मग लगेच आपण उद्या बिद्या जायला मोकळे मग हा चालेल चालेल हं? मग ते पोराला तो आहे घेऊन टाक लगेच हा मी हा? देऊन टाकून देते. हा. पण पैसे तर द्या ना. लगेच घेऊन टाक हा.
सगळं आणलं ते का हा मग तुम्हाला काय माहिती मला पैसे लागले अरे बात का पैसेच काही राहते तुला माहिती ना माझ्या बायकोला सांगेल राहते मला पैसे लागायचे म्हणून मी ठेवतच राहते सांग कॅशची वेगळी हा लगेच लगेच टेन्शन नाही 5,000 हे 100 वर आले हा जागा राहते तो पोराला काही नाही खायला नाही तो पोराला ते मी लेचिंगच पड म्हणल्यास नाही काही नाही जाय जाय काही येऊ का मग लगेच चालेल लगेच मग येते ना आता म्हणजे हातात पैसे पडले लगेच चालली मग पैशासाठी चालते म्हणजे बाबराचं काय काम आहे आता लगेच विसरली आता तुमचं काय काम मग आता एखादी पप्पी दे का काही आता आणि मग कवा नाही मी मेल्या पुढं आता नाही मी मेल्या किती का अहो, एका टाइम आहे का आता मग आता इकडे कोणी आहे का नाही कोणी पण मग येते मी जाऊन एवढ्या बकडे तू अशीच करते बरं पडते काय आला तिला जायचंच आहे ना आता बाहेर आता तिकडे परत म्हणशील एवढं गर्दी इकडे माणसं येईल कोणचं येईल नाही नाही मला माहिती तिकडे फिरायला म्हणजे गेलो पैसे माय खर्च मला शिवायला पप्पी मागू राहिली बाब्याला ना पाहिलाच लागल थोडं आता हा आता नाही हो बाबरा नंतर आपण आहे ना कुठेतरी जाणारच आहे ना फिरायला बरं मी काय होतं बकडे मला आताच पप्पी दे तू वाटलं महिन्यानं भेटायला वाटलं मला तुम्ही ना असंच करा. नको यार मी यायला पाणी जीवावर नको ऐक येतं. नाही ऐका. ऐक नाही नाही ना बाई बकडे इकडे काय हा तुम्ही ऐका जा बरं. काय तुम्हाला सांगितलं आपण बाहेर गेलो का मग हे असंच करते तू पद्धत आला बाई परत टायमाला काय जात झालं आपल्याला किती दिवस झाले हा मग आपण जाणारच आहे ना उद्या परवा काय तर तू असंच करते बरं का तुम्हाला पद्धत माहिती मी खोटं बोलते कधी बरं दे एकच दे इकडे फोन येते अहो, आज दे रे एक पप्पी दे हा? काय चालू आहे कुठं काय ही पप्पी बिप्पी काय काय मी इतक्यात ऐकलं आत्ता आल्या ऐकलं पप्पी काय पप्पी काय काय ते पप्पा? अगं आम्ही मला नाही- सनीला जायचं ना, तू इकडे काय करू राहिली बाब्याच्या घरी? अरे पैसे घ्यायला आलती ती अरे, बावळट्या तुला सरी पैसे आले ना बाबरा हा. पैसे घ्यायला आलते मी बाई. मी पैसेच घ्यायला आलो होतो तुमच्याकडे पण तू इकडे कस काय आली मी तुला काय- नसेल द्यायला, तुला नसेल दिले पैसे तुझ्या काय? कामाला चालली होती कामाला चालले ते मध्ये भेटले ना म्हणलं मग पैसेच काम करून घे तू एकदम मग कामाला जाईल म्हणजे मला तू घरी झोपून दिलं आणि तू इकडे आली का अरे नाही मी त्यासाठी आले होते पैसे कोणाला लागते सलीला मला थोडी लागते पैसे मलाच लागत आहे सनीला मग चल घरी चल बाबरा हा. येते मी नंतर 2-3 दिवसात हा हा? तो तुझं ते परत करू चल भाऊ, चल घरी हे जे पुरे गावठाडे गाडी गाडचं बरं झालं पप्पीने घेतली त्या आला अपघात पकडला असतं मला त्या किती मोठा गुन्हा झाला असतं माव ते पुरे आवटाडे येतात ती हुशार लागली बाई पण बरं झालं टपक्यान म्हणली तुला सहलीला पैसे आणायला आले ते बाबराव आणि ते पोरे म्हणतो मी येणार होतो पैसे न्यायला मी त्याला दिलेच नसते पैसे खरं त्याच्याला द्यायचे होते कारण त्याच्याचं माझं प्रेम आहे ना ती बरोबर आली पैसे मागायचे नेमचं ना पण पप्पी दिली असते ना तर तिचं पोरे आधीच लाड तिला त्याच्यामुळे तिनं दिलं नाही चला जाऊ चला ते भेटणार माहिती ना आपल्याला घेऊ पप्पी